महाराष्ट्राच्या भूमीला संतांची, विचारवंतांची आणि आध्यात्मिक मार्गाची मोठी परंपरा लाभली आहे. या भूमीवर वारकरी परंपरा निर्माण झाली. नाथ परंपरेने योग आणि अध्यात्माचा मार्ग दाखवला. भक्तीच्या विविध प्रवाहांनी सामान्य माणसाला परमेश्वराशी जोडण्याचा प्रयत्न केला. पण याच मध्ययुगीन महाराष्ट्रात एक अत्यंत वेगळी, गहन आणि अभ्यास करणारी परंपरा आकाराला आली. ती म्हणजे महानुभाव पंथ. आज महाराष्ट्रात महानुभाव पंथांचे नाव अनेकांना माहीत आहे. काही लोक श्री चक्रधर स्वामींचे नाव ऐकून परिचित असतात, काहींना त्यांच्या विशिष्ट आचार विचारांची माहिती असते. पण आश्चर्याची गोष्ट ही की महानुभाव पंथाबद्दल माहीत असणाऱ्या लोकांपेक्षा त्यांच्याबद्दल काहीतरी ऐकून मत बनवणाऱ्या लोकांची संख्या कदाचित अधिक आहे. कुणाला हा पंथ अत्यंत गोड वाटतो, कुणाला तो मुख्य धार्मिक प्रवाहापेक्षा वेगळा वाटतो, कुणाला त्यांच्या आचार विचारांबद्दल अनेक प्रश्न असतात, तर काही गैरसमज तर पिढ्यानपिढ्या तोंडी परंपरेतून पुढे आलेले दिसतात. पण आजचा आपला प्रश्न कुणाला दोष देण्याचा नाही. आजचा आपला प्रश्न हा आहे की महानुभाव पंथाबद्दल इतके गैरसमज निर्माण का झाले आणि गैरसमजांच्या मागे ऐतिहासिक सत्य काय. महानुभाव पंथ आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला त्या काळात जावं लागेल. कारण आजच्या 21व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक कल्पना घेऊन आपण 12व्या शतकातील महाराष्ट्राकडे पाहिलं तर इतिहासाचा अर्थ चुकीचा लागू शकतो. त्या काळात महाराष्ट्रात यादव राजवट होते. देवगिरी हे एक अत्यंत महत्वाचं राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र होतं. समाज व्यवस्थेत जात, धार्मिक आचार, कर्मकांड आणि विविध परंपरांना मोठे महत्व होतं. धर्म हा केवळ मंदिरातील पूजा किंवा वैयक्तिक श्रद्धेचा विषय नव्हता, तर तो समाजाच्या रचनेशी जोडलेला होता. अशा वातावरणात एखादा विचारवंत जर सामान्य माणसाला थेट संवाद साधत असेल, त्याला आध्यात्मिक मार्ग समजावून सांगत असेल आणि प्रचलित रूढींवर प्रश्न उपस्थित करत असेल, तर त्याचा परिणाम समाजावर होणं स्वाभाविक आहे. महानुभाव परंपरेचा उदय याच व्यापक ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घ्यावा लागतो. महानुभाव परंपरेच्या केंद्रस्थानी असलेले व्यक्तिमत्व म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. त्यांच्या जीवनाविषयी माहिती आपल्याला मुख्यतः महानुभाव परंपरेतील साहित्यामधून मिळते. त्यामुळे त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करताना भक्ती परंपरेतील कथन आणि आधुनिक इतिहास पद्धती यांची स्वतंत्र जाणीव ठेवणं आवश्यक आहे. स्वामींनी महाराष्ट्राच्या विविध भागात भ्रमण केलं आणि लोकांशी संवाद साधत आध्यात्मिक विचार मांडले. अशी महानुभाव परंपरेतील श्रद्धा आहे. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता परमेश्वरावरील निष्ठा, आध्यात्मिक साधना, नैतिक आचरण आणि जीवनाकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी. त्यांच्या उपदेशामुळे विविध सामाजिक स्तरांवरील लोक त्यांच्याशी जोडले गेले. आणि इथेच महानुभाव परंपरेचा एक महत्वाचा पैलू समोर येतो. अध्यात्म हे केवळ काही निवडक लोकांच्या अधिकारावर नसून सामान्य माणसालाही त्याचा शोध घेण्याचा अधिकार आहे, असा व्यापक संदेश त्यांच्या परंपरेत दिसतो. आपण अनेकदा महानुभाव हा शब्द ऐकतो, पण त्याचा अर्थ काय. साधारणपणे महान अनुभूती असलेला महान व्यक्ती किंवा श्रेष्ठ अनुभूती प्राप्त केलेला असा त्याचा अर्थ होतो. मात्र महानुभाव परंपरेतील त्याचा अर्थ आणि वापर समजून घेण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या साहित्याचा अभ्यास करणं महत्वाचं. हा पंथ केवळ धार्मिक विचारांचा समूह नाही, त्यामध्ये परमेश्वर, जीव, जग, भक्ती, मोक्ष, आचार आणि साधना यांच्याबद्दल विशिष्ट तात्विक विचार आहेत. म्हणून महानुभाव पंथाकडे फक्त एक वेगळा पंथ म्हणून बघितलं तर त्याची खोली समजणार नाही. त्यामागे एक स्वतंत्र तत्वज्ञान, एक साहित्य परंपरा, एक आचारसंहिता आणि एक समृद्ध आध्यात्मिक वारसा आहे. आता हा प्रश्न असा आहे की महानुभाव पंथाबद्दल गैरसमज निर्माण तरी कसे झाले. या पाठीमागे अनेक कारणं असू शकतात. सर्वात पहिलं कारण म्हणजे परंपरेची अपरिचितता. जे आपल्याला परिचित नसते ते आपल्याला अनेकदा गूढ वाटते. दुसरे कारण म्हणजे त्यांच्या विशिष्ट आचार पद्धती. महानुभाव पंथ साधकांच्या जीवनातील काही नियम, साधना आणि धार्मिक पद्धती इतरांना वेगळ्या वाटू शकतात. तिसरं कारण म्हणजे त्यांच्या साहित्याशी सामान्य समाजाशी झालेला मर्यादित संपर्क. चौथं कारण म्हणजे इतिहासातील विविध धार्मिक परंपरेमधील मतभेद. आणि पाचवं म्हणजे तोंडी परंपरेतून पुढे आलेल्या कथा. एखाद्या पंथाबद्दल प्रत्यक्ष त्याचे ग्रंथ वाचण्याऐवजी ऐकलं आहे की या आधारावर मत बनलं की गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वाढते. महानुभाव पंथाचा अभ्यास करताना लीळाचरित्र या ग्रंथाचा उल्लेख अपरिहार्य आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जीवनातील लीळा आणि त्यांच्या उपदेशांचे वर्णन करणारा हा ग्रंथ महानुभाव परंपरेतील अत्यंत महत्वाचा मानला जातो. मराठीतील आरंभीच्या गद्य परंपरेच्या अभ्यासातही त्याला विशेष महत्व आहे. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. एखाद्या संत परंपरेतील चरित्र ग्रंथाकडे आधुनिक इतिहासाचा दस्तावेज म्हणून अक्षरशः वाचणं
हे योग्य नाही. त्यातील धार्मिक श्रद्धा, आध्यात्मिक अनुभव, परंपरागत कथन आणि ऐतिहासिक माहिती यांचे स्तर वेगवेगळे असू शकतात. म्हणूनच लीळाचरित्र वाचताना भक्तीची दृष्टी आणि अभ्यासाची दृष्टी दोन्ही आवश्यक आहे. एकीकडे तो श्रद्धेचा ग्रंथ आहे, तर दुसरीकडे मध्ययुगीन महाराष्ट्रातील जीवनाचा अभ्यास करण्यासाठी तो अत्यंत महत्वाचा साहित्यिक स्रोत आहे. आता एक आणखी सगळ्यात मोठा प्रश्न, महानुभाव पंथ हा हिंदू धर्मापासून वेगळा आहे का? हा प्रश्न अनेकांना अनेकदा विचारला जातो, पण याचं उत्तर देताना अतिशय काळजी घ्यावी लागते. कारण हिंदू धर्म ही आधुनिक काळातील एक व्यापक आणि अनेक परंपरांना सामावून घेणारी संकल्पना आहे. मध्ययुगीन भारतातील धार्मिक परंपरेकडे आजच्या संस्थात्मक चौकटीत पाहिल्यास अनेक ऐतिहासिक बारकावे दुर्लक्ष होतात. महानुभाव परंपरेतील परमेश्वर, भक्ती, मोक्ष, साधना आणि अवतार विषयक विशिष्ट तात्विक संकल्पना आहेत. त्यामुळे त्यांची स्वतंत्र धार्मिक ओळख आणि तत्वज्ञान आहे हे नक्की, पण त्याला सध्या वेगळं किंवा एकच अशा दोन शब्दात बंदिस्त करणं इतिहासाच्या दृष्टीने अपुरं ठरेल. महानुभाव परंपरेतील तिच्या स्वतःच्या ग्रंथामधून आणि तत्वज्ञानातून समजावून घेणं हे अधिक योग्य ठरेल. महानुभाव तत्वज्ञान समजून घेण्यासाठी त्यांच्या परंपरेतील पंचकृष्ण संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. या परंपरेत परमेश्वराच्या अवतारांना विशेष महत्व आहे. श्रीकृष्ण, श्री दत्तात्रय, श्री चक्रपाणी म्हणजेच श्री चांगदेवरावळ, श्री गोविंद प्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना महानुभाव परंपरेत विशेष स्थान आहे. या संकल्पनेचा अर्थ फक्त या 5 व्यक्तींची यादी एवढाच नाही, त्या पाठीमागे परमेश्वराच्या प्रकट स्वरूपाचा आणि भक्तांच्या आध्यात्मिक मार्गाचा एक विशेष तात्विक विचार आहे. त्यामुळे महानुभाव पंथ समजून घेण्यासाठी त्यांच्या पंचकृष्ण संकल्पनेचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या परंपरेचा अभ्यास करताना आणखी एक महत्वाचा प्रश्न समोर येतो, त्यांच्या विचारांचा समाजावर काय परिणाम झाला. त्यांच्या उपदेश परंपरेत स्त्री पुरुष, विविध सामाजिक स्तर आणि सामान्य लोक यांच्याशी थेट संवाद आढळतो. त्यांच्या शिष्य परंपरेत महिलांचाही सहभाग असल्याचे महानुभाव साहित्य सांगते. त्यामुळे मध्ययुगीन महाराष्ट्रातील अध्यात्माच्या क्षेत्रात व्यापक सहभागाची एक महत्वाची बाजू आपल्याला दिसते. पण याबाबत आपण अतिशयोक्ती करणं चुकीचं ठरेल. त्या काळात पूर्ण सामाजिक समानता निर्माण झाली होती असा दावा करणं योग्य ठरणार नाही. मात्र आध्यात्मिक साधनेसाठी विविध सामाजिक स्तरावरील लोकांचा सहभाग हा महानुभाव परंपरेच्या अभ्यासातील एक महत्वाचा विषय आहे. महानुभाव पंथाबद्दल आणखी एक लोकप्रिय धारणा अशी आहे की ते कर्मकांडाला पूर्णपणे नाकारतात. पण हा विषय अधिक सूक्ष्मपणे समजून घ्यायला हवा. प्रत्येक धार्मिक परंपरेत बाह्याचार आणि अंतर्गत साधना यांच्यातील संबंध वेगवेगळ्या प्रकारे मांडला जातो. महानुभाव परंपरेत परमेश्वरावरील भक्ती, आचारशुद्धी आणि साधनेला विशेष महत्व आहे. त्यामुळे त्यांच्या परंपरेतील धार्मिक आचारांचा अभ्यास त्यांच्या स्वतःच्या तत्वज्ञानाच्या संदर्भात केला पाहिजे. कर्मकांड नाही एवढ्या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण आध्यात्मिक विचारांना बांधणं योग्य नाही. खरा प्रश्न असा आहे की मनुष्याच्या बाह्य कृतीपेक्षा त्याच्या अंतःकरणातील परमेश्वर निष्ठेला किती महत्व दिलं जातं, आणि हाच प्रश्न त्याच्या अध्यात्माच्या केंद्राशी जोडलेला आहे. आता जाती व्यवस्थेचा प्रश्न हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. महानुभाव परंपरेत विविध सामाजिक स्तरावरील लोकांचा सहभाग दिसतो. त्यामुळे त्या काळातील प्रचलित सामाजिक भेदांवर त्यांच्या परंपरेचा काही प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रभाव होता असं अभ्यासातून वर्णिलं जातं. पण इतिहासाचा अभ्यास करताना महानुभाव पंथाने जाती व्यवस्था पूर्णपणे संपवली असं विधान करणं अतिशयोक्ती ठरू शकतं. कोणतीही मध्ययुगीन परंपरा तिच्या काळापासून पूर्णपणे वेगळी नव्हती. त्यामुळे योग्य दृष्टिकोन असा आहे की महानुभाव परंपरेने आध्यात्मिक क्षेत्रात व्यापक सहभागाला स्थान दिलं आणि सामाजिक भेदांविषयी वेगळा दृष्टिकोन मांडला. त्याचा ऐतिहासिक परिणाम किती आणि कसा झाला हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. मग महानुभाव पंथ गुप्त किंवा गूढ का वाटतो, त्यामागे त्यांच्या काही विशिष्ट परंपरा आणि साहित्यिक भाषेचा वाटा. त्यांच्या धार्मिक साहित्याचा मोठा भाग सामान्य वाचकाला सहज उपलब्ध किंवा अपरिचित असतो. शिवाय त्यांच्या साधना, आचार आणि तत्वज्ञानातील अनेक संज्ञा बाहेरच्या व्यक्तीला लगेच समजत नाही. जेव्हा एखाद्या परंपरेच्या स्वतःची भाषा, स्वतःची संज्ञा आणि स्वतःची आचार पद्धती असते तेव्हा बाहेरच्या व्यक्तीला ती गूढ वाटू शकते. पण गूढ असणं आणि अज्ञान असणं यात फरक आहे. अभ्यास केला की गोड वाटणाऱ्या अनेक गोष्टींचा तात्विक अर्थ समोर येतो. महानुभाव पंथाचा आणखी एक अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे मराठी भाषेतील योगदान. महानुभाव साहित्यामुळे मराठीच्या आरंभीच्या गद्य परंपरेचा अभ्यास करण्यासाठी महत्वाचे स्रोत उपलब्ध झाले. लीळाचरित्रासह अनेक ग्रंथांमधून त्या काळातील भाषा, लोकजीवन, धार्मिक विचार, सामाजिक संबंध आणि सांस्कृतिक वातावरणाची झलक मिळते. म्हणूनच महानुभाव पंथाचा इतिहास हा मराठी भाषेच्या इतिहासापासून वेगळा करता येत नाही. ज्या काळात
मराठीला साहित्यिक अभिव्यक्तीची दिशा मिळत होती. त्या काळात महानुभाव साहित्याने आपल्या पद्धतीने या भाषेला समृद्ध केलं. आता येतो एक लोकप्रिय प्रश्न, महानुभाव आणि वारकरी यांच्यात विरोध होता का? दोन्ही परंपरा महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत मोठा वाटा, पण दोन्हींच्या तत्वज्ञानात, उपासनेत आणि परंपरांमध्ये काही महत्वाचे फरक आहे. म्हणून त्यांना पूर्णपणे समान म्हणणे योग्य नाही. त्यावेळी दोन्ही परंपरा एकमेकांच्या शत्रू होत्या असं म्हणणेही इतिहासकारांच्या दृष्टीने साधेकरण ठरले. महाराष्ट्रातील भक्त परंपरेचा विकास अनेक प्रवाहांच्या परस्पर संपर्कातून झाला. त्यामुळे महानुभाव आणि वारकरी यांच्याकडे फक्त विरोधाच्या चौकटीत न पाहता त्यांच्या स्वतंत्र वैशिष्ट्यांचा अभ्यास करणं अधिक योग्य आहे. आता पुन्हा त्या प्रश्नाकडे येऊया, महानुभाव पंथाला विरोध का झाला? याचं एकच कारण सांगणं कठीण आहे. धार्मिक विचारांतील मतभेद, सामाजिक रचना, प्रस्थापित परंपरा, नवीन धार्मिक प्रवाहांचा उदय आणि विविध संप्रदायातील तात्विक भिन्नता, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा प्रभाव वाढत असताना काही लोकांनी त्यांना स्वीकारलं आणि काहींनी त्यांना विरोध केला, असे परंपरागत माहिती आहे. पण या विरोधाला आधुनिक राजकीय षडयंत्र किंवा एका व्यक्तीच्या निर्णयाशी जोडून पाहणं योग्य नाही, जोपर्यंत त्यासाठी ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. इतिहास आपल्याला अनेकदा काळा पांढरा उत्तर देत नाही, तो आपल्याला अनेक छटा देतो. इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घेऊया, श्रद्धा आणि इतिहास यांची भूमिका वेगवेगळी आहे. एखाद्या धार्मिक परंपरेतील श्रद्धा ही त्या परंपरेच्या अनुयायांसाठी आध्यात्मिक सत्य असू शकतं, पण इतिहासकार जेव्हा त्याचा अभ्यास करतो तेव्हा तो त्याच्याकडे स्रोत म्हणून पाहतो. उदाहरणार्थ, एखाद्या संताबद्दल एखादी लीळा परंपरेत श्रद्धेने सांगितली जाते. श्रद्धावान व्यक्ती ती आधुनिक आणि आध्यात्मिक दृष्टीने स्वीकारू शकतो. इतिहासकार मात्र विचारतो, या घटनेचा स्रोत कोणता, तो कधी लिहिला गेला, त्यांच्या इतर स्रोतांशी तुलना करता येते का? म्हणून श्रद्धेला कमी लेखणं आणि इतिहासाला अंतिम सत्य मानणं, दोन्ही टोकांचे दृष्टिकोन आहेत. आध्यात्मिक श्रद्धेला अर्थ देतो आणि इतिहास आपल्याला संदर्भ देतो. दोन्हींची भूमिका वेगवेगळी आहे. आजचा तरुण इंटरनेटवर काही सेकंदात हजारो माहितीचे तुकडे पाहतो. एखाद्या व्हॉट्सअप मेसेजवर काहीतरी वाचलं, युट्यूब शॉर्टमध्ये काहीतरी ऐकलं किंवा सोशल मीडियावर एखादा दावा पाहिला आणि लगेच त्याला इतिहास मानलं. ही आजची मोठी समस्या आहे. महानुभाव पंथाबद्दल हेच होऊ शकतं. त्यामुळे कोणत्याही परंपरेत मत बनवण्यापूर्वी तिचा मूळ साहित्यिक फरक काय, संशोधक काय म्हणतात आणि विविध स्रोतांमध्ये काय फरक आहे हे पाहणं गरजेचं आहे. कारण आपल्याला पूर्वजांनी निर्माण केलेल्या आध्यात्मिक आणि आधुनिक वारशाचा आदर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांचा अंध स्वीकार नव्हे आणि अंध निराकारही नाही, तर त्याचा अभ्यास करणं. 800 वर्षांपूर्वीचा एक आध्यात्मिक प्रवाह आज आपल्याला काय देऊ शकतो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ आलं, पण माणसाच्या मनातील अस्वस्थता कमी झालेली नाही. माहिती वाढलेली आहे, पण अंतर्मुखता कमी झालेली आहे. संपर्क वाढला आहे, पण संबंध अनेकदा कमकुवत झालेले आहेत. अशा वेळी महानुभाव परंपरेतील परमेश्वर निष्ठा, आचारशुद्धी, साधना, संयम आणि आध्यात्मिक चिंतन यांचा अभ्यास आधुनिक माणसासाठी अर्थपूर्ण ठरू शकतो. म्हणूनच आज आपण सुरुवातीला विचारलेला प्रश्न पुन्हा एकदा समोर ठेवूया, महानुभाव पंथाबद्दल इतके गैरसमज का? कदाचित कारण आपण अनेकदा परंपरा समजून घेण्यापूर्वी तिच्याबद्दल मत बनवतो. कदाचित कारण इतिहासाचे स्रोत वाचण्यापेक्षा ऐक्यू माहितीवर विश्वास आपण ठेवतो. कदाचित कारण प्रत्येक धार्मिक परंपरेच्या आत असलेली तात्विक खोली समजून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. आणि कदाचित सर्वात मोठं कारण म्हणजे आपण प्रश्न विचारतो, पण उत्तर शोधण्यासाठी त्या परंपरेच्या मूळ साहित्यापर्यंत पोहोचत नाही. महानुभाव पंथाला समजून घेणं म्हणजे फक्त एका पंथाबद्दल माहिती मिळवणं नाही, तर मध्ययुगीन महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि साहित्यिक इतिहासाच्या एका महत्वाच्या पर्वात प्रवेश करणं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे विचार मानायचेत की नाही मानायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो, पण त्याचे विचार समजून न घेता त्यांच्यावर मत बनवणं हा अभ्यासाचा मार्ग नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओचा संदेश एवढाच, श्रद्धा असेल तर तिचा अभ्यास करा, प्रश्न असतील तर ते विचारा आणि गैरसमज असतील तर त्याचा सत्य शोधा. कारण आपल्या परंपरेचा खरा सन्मान अंधश्रद्धेत नाही तर ज्ञानात आहे. महानुभाव पंथ हा केवळ इतिहासातील एक अध्याय नाही, तो महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि साहित्यिक स्मृतीचा एक महत्वाचा भाग आहे. आणि कदाचित म्हणूनच 800 वर्षांतही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा प्रश्न आपल्याला आजही विचार करायला भाग पाडतो. परमेश्वराचा शोध आपण बाहेर घेतोय की आपल्या अंतर्मनात?